बंगळुरूमध्ये मिळालेल्या मोठ्या प्रतिसादानंतर सोलापूरच्या युनिफॉर्म्सचं 30 देशांमध्ये ब्रँडिंग केलं जाणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। सोलापूर युनिफॉर्म मॅन्युफॅक्चरर असोसिएशन, सोलापूर कापड उत्पादक संघ आणि महाराष्ट्र वस्त्रोद्योग मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने बंगळुरूमध्ये आयोजित केलेल्या युनिफॉर्म प्रदर्शनाला खूप मोठा प्रतिसाद लाभला। या प्रदर्शनामुळे देशातील अव्वल 10 कापड कंपन्यांनी सोलापुरात गुंतवणुकीसाठी तयारी दर्शवली आहे। तसंच 9 लाख रुपयांच्या गणवेशाची मागणीही झाली आहे, अशी माहिती सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली। या शहराच्या दृष्टीने जे कापड उद्योगातले वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे कापड उद्योगातली ही जी टीम एकत्र आणण्यात त्यांना यश आलेलं आहे आणि ही टीमचं यश मोठं आहे। हे जर कापड उद्योग सोलापूरमध्ये आले तर मला असं वाटतं की सोलापूरला सुद्धा खूप मोठी रोजगाराची संधी आहे। याचबरोबर त्या ठिकाणी जे आता 9 लाख युनिफॉर्मची ऑर्डरसुद्धा त्या ठिकाणी मिळालेली आहे आणि अशा प्रकारचे सर्व जे 102 जे या ठिकाणी मॅन्युफॅक्चर केलेले होते त्या सर्वांचा उत्साह खूप मोठा आहे। त्या सर्वांचा उत्साह बघून सुद्धा मला उत्साह आलेला आहे आणि मला आता खात्री वाटायला लागलेली आहे की सोलापूरच्या अनेक तरुणांना या निमित्तानं रोजगार मिळणार आहे आणि म्हणून सोलापूरच्या तरुण मित्राला सुद्धा माझी विनंती आहे की आता सोलापूर सोडू नका। सोलापूरमध्ये रोजगाराला खूप मोठ्या संधी आता निर्माण होणार आहेत। या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं या सोलापुरातील महिला कामगारांना, विशेष करून बीडी कामगारांना माझी नम्रपणाने आपल्यामार्फत विनंती आहे की आता बीडी उद्योग थोडा अडचणीत आलेला आहे आणि या बीडी उद्योगातून आपल्याला पर्याय म्हणून हा गारमेंट म्हणजे युनिफॉर्म गारमेंट हे सुरू झालेलं आहे। करारानुसार कंपनीला दर महिना 15,000 गणवेश बनवून पुरवावे लागणार असल्याची माहिती युनिफॉर्म गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष निलेश शहा यांनी दिली। तो मैं जल्दी खत्म हो जाऊंगा तो वो एंड हो जाएगा। उससे बेहतर है कि पहला ये फुलफिल करें। ये फुलफिल होते ही निकलना ही पड़ेगा। सबके सब पूरा सोलापुर कोई MIDC में आएगा नहीं। जैसे मंदरूप है तो उसके आजू बाजू में बहुत गाँव है, कुंभारी है, उसके आजू बाजू में अपने को सब मिलता है। तो ऐसा एक एक यूनिट जाएगा, मगर ये यूनिट कैसे जाएंगे कि जब ये टेक्सटाइल वाले बड़े बड़े लोग आएंगे तो कोई 200 मशीन 500 मशीन उस तरीके से डेवलप करना ही पड़ेगा और उन लोगों को भी अपने को ही सपोर्ट करना पड़ेगा। वो बाहर गांव से आएंगे। अभी भी आपने ये जो सेकंड फेयर के बाद 4 नए लोग आ गए 100 मशीन वाले, पर प्रॉब्लम उनको भी वही आ रहा है कि यार 100 मशीन डाला है, मेरे पास 85 ही कारीगर जमा हुए। तो ये ट्रेनिंग का ये जो मुद्दा है ये बहुत जोर शोर से और बहुत जल्दी करना पड़ेगा। बंगळुरूतील प्रदर्शन सोलापूरच्या विकासाचं टर्निंग पॉइंट ठरलं आहे। या प्रदर्शनात सोलापुरातून एकूण 102 व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदवला। या प्रदर्शनामुळे येत्या 2 वर्षात किमान 3000 जणांना रोजगार मिळणार आहे। सोलापूरचं युनिफॉर्म गारमेंट परदेशात पोहोचण्यास आणखी गती मिळणार आहे, असा प्रयोग देशात प्रथमच झाल्याचं सुभाष देशमुख यांनी सांगितलं।